आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घर्षण क्रिया। घर्षण क्रिया काय आहे, कशी करायची हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा। शरीरामध्ये आणि शरीराच्या प्रत्येक भागामध्ये ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचणे, रक्तप्रवाह व्यवस्थित होणे गरजेचे असते। घर्षण क्रिया केल्यावर काय होते, पूर्ण आपल्या बॉडीतला स्ट्रेस हा कमी होत असतो, बॉडीतील एक एक पार्ट हा ऍक्टिव्ह होत असतो, तसेच आपण फ्रेश असे फील करतो। ही घर्षण क्रिया करायला एकदम सिंपल आणि साधी आहे। प्रथम आपण काय करायचे, बॅक साइड पूर्ण स्ट्रेट या पद्धतीने, त्यानंतर दोन्ही पण हात आहेत, हातांची बोटे, हातांच्या बोटांमध्ये अंतर ठेवायचं बघा या पद्धतीने, थोडस हातांचे कोपरे आहेत थोडेसे वरती या पद्धतीने, आणि हातांची बोटे आहेत, हात आहेत एकमेकाला प्रेस करणे, एकमेकावर या पद्धतीने दाब देणे। त्यानंतर रिलॅक्स, अजून एकदा बघूया। असे आपण 10 वेळा करणार आहोत। तुम्ही करताना पण 10 वेळा करायचे। पूर्ण डोळे बंद, एकमेकांवर पूर्ण प्रेस होताना, बोटे एकमेकांवरती दाब देताना जस्ट फील करायचं बघा काय होतं काय नाही। रिलॅक्स, 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 रिलॅक्स। जेव्हा आपण बोटे एकमेकावर दाब देतो तेव्हा फील करायचे बघा कसे वाटते, काय वाटते, अँड रिलॅक्स। जेव्हा आपण हे बोटे एकमेकांवर प्रेस करतो, आपल्या हातांच्या बोटामध्ये काही ॲक्युप्रेशर पॉइंट असतात, ते आपल्या शरीरात कोणत्या ना कोणत्या भागाला कनेक्टेड असतात, त्यामुळे शरीरात आपले रक्तप्रवाह व्यवस्थित आपल्या होतो, व्यवस्थित रक्तप्रवाह व्हायला लागतो। यानंतर हात एकमेकांवर या पद्धतीने प्रेस करणे, रब करणे पूर्ण हात। यामुळे काय होते बघा, एक वेगळ्या प्रकारची व्हायब्रेशन जाणवते पूर्ण आपल्या शरीरामध्ये या पद्धतीने। त्यामुळे हातांच्या वरती पण पूर्ण हा पार्ट आहे पूर्ण या पद्धतीने रब करणे। दुसऱ्या भागाला करायला एकदम इझी आणि सोपे आहे, परंतु ह्याचा फायदा खूप आहे या पद्धतीने। त्यानंतर रिलॅक्स, त्यानंतर तिसरं म्हणजे टाळी वाजवणे या पद्धतीने। आपण शाळेमध्ये ह्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यावेळेस आपल्याला त्याचं महत्त्व नसतं बघा, कशासाठी करायला होतात काय। जसजसे आपण मोठे होतो तसतसं त्याचा आपल्याला इफेक्ट, फरक का करतो हे आपल्याला कळायला लागतं। तुम्ही काय करायचे, थोडेसे ऑइल घ्यायचे, जे पण ऑइल तुम्ही यूज करत असाल ते ऑइल तुम्ही घ्यायचे, आणि या पद्धतीने पूर्ण हातांच्या बोटांना या पद्धतीने आपण थोडे थोडे लावून घ्यायचे, जास्त नाही, आणि पूर्ण या पद्धतीने प्रेस करणे। जास्त दाब द्यायचा नाही हातांच्या बोटांवरती, स्लोली स्लोली करणे। दिवसभर आपल्या हातामध्ये एकतर मोबाईल असतो, नाहीतर आपण लॅपटॉप वरती काम करत असतो। आपले बोट एवढे थकून जातात ते मोबाईल हातात पकडून पकडून, आपल्या हाताला कधी कधी मुंग्या देखील येत असतात बघा, तरी पण आपण इग्नोर करतो, ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, आपण लक्ष देत नाही। प्रथम आपले शरीर महत्वाचे आहे, मग सगळं बाकीचं। आयुष्यामध्ये अशा गोष्टी बघा येतात जातात, किंवा अशा गोष्टी आपल्याला भेटतात की आपण त्या यूज करू शकतो, लेकिन आपलं शरीर जे आहे, शरीरातला एक एक अवयव जो आहे देवाने आपल्याला एवढ्या ह्याने दिलेला, तो आपण व्यवस्थितरित्या त्याचा वापर केला पाहिजे। दुर्लक्ष कोणत्या पण गोष्टीकडे केलं नाही पाहिजे असे मला तरी वाटते या पद्धतीने, स्लोली स्लोली। त्यानंतर हातांची पूर्ण मसाज या पद्धतीने। ऑइल असतं बघा आपलं थोडंसं हाताला, त्यामुळे त्याचा फायदा होतो। आता ऑइल नाही माझ्याकडे, परंतु तुम्ही मसाज करताना ऑइलनी करायचे, थोडंसंच घ्यायचं तेल,
या पद्धतीने प्रेस करणे. त्यानंतर दुसऱ्या हाताला जे पण करत आहे ते दोन्ही पण हातांना करायचे. आपले हात दिवसभर आपले किती कामे करत असतात की आपण त्याच्याकडे कधी सुद्धा लक्ष देत नाही. या पद्धतीने प्रेस करणे स्लोली स्लोली या पद्धतीने. त्यानंतर ही सर्व जी हाताला क्रिया केली ती पायाला देखील करायची. पाय पूर्ण प्रेस करायचे या पद्धतीने. पायांचे जे बोटे आहे या पद्धतीने मी दाखवले त्या पद्धतीने पूर्ण जी क्रिया दाखवल्या आहेत मी ज्या हातांना त्या सेम पायाला तुम्ही करायच्या. पायाला केल्यानंतर बघा त्यानंतरची क्रिया बघणार. थोडेसे ऑइल घ्यायचे हातामध्ये आणि थोडस कानाची तर 5 वेळा 1 2 3 4 आणि 5 व्यवस्थित तुम्हाला दिसत असेल बघा. दाखवते 1 2 3 4 आणि 5. दुसऱ्या कानाला देखील सेम करणे. त्यानंतर थोडस बोटांवरती ऑइल घ्यायचं आणि कानाची देखील दाखवत आहे पूर्ण या पद्धतीने गोल राऊंड मारायचं स्लोली स्लोली. करायला एकदम सिंपल आणि साधे आहे परंतु त्याचा फायदा खूप आहे बघा. या पद्धतीने रोल करणे. तसेच कानाच्या पाठीमागे बघा थोडेसे प्रेस करणे. एक रिलॅक्स पण वाटतं बघा. कधी तुम्ही ऑब्झर्वेशन केले असेल शांत वाटतं आपलं. त्यानंतर रिलॅक्स. त्यानंतर पूर्ण काय करणे जे आपले कान आहेत आपल्या कानांवरचे जे आपले हात आहेत पूर्ण रब करणे आणि ठेवणे. या पद्धतीने फील करणे. जी पण हवा येत आहे वारा येत आहे बघा वेगळाच अनुभव येतो आपल्याला. शांत वाटायला चालू होते बघा. या पद्धतीने तुम्ही करणे. जेवढा वेळ तुम्हाला शक्य आहे तेवढ्या वेळा करणे. 5 वेळा 10 वेळा जेवढं तुम्हाला करू वाटेल या पद्धतीने करणे. बघा ह्या क्रिया करायला एकदम सिंपल आणि साध्या आहेत परंतु त्याचा फायदा खूप आहे. याने काय होते बघा ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर खूप फायदेशीर आहे. ज्यांना स्ट्रेस येत असतो टेन्शन येत असते छोट्या छोट्या गोष्टींचं त्यांनी देखील दररोज ही घर्षण क्रिया करणे गरजेचे आहे. आता आपण एकदा ओळीने बघूया की आपण काय काय स्टेप केल्या म्हणजे तुम्हाला करायला इझी वाटेल. सर्वात प्रथम आपण काय केले हात एकमेकांवरती प्रेस केले या पद्धतीने. त्यानंतर आपण काय केले हातांचे पूर्ण या पद्धतीने रब केले. त्यानंतर तिसऱ्यांदा काय केले आपण टाळी वाजवली. त्यानंतर पूर्ण हाताचे चौथ्यांदा हाताचे एक एक पार्ट जो हाताचे फिंगर्स वगैरे आहेत बोट आहेत त्या या पद्धतीने प्रेस केले. सेम तुम्ही ही क्रिया पायाला देखील करायची. त्यानंतर आपण काय केले कानाच्या प्रत्येक पार्टला एक कानाचा जो भाग आहे 1 2 3 4 5 असं 5 वेळा थोडासा कान ओढला. जास्त जोरात नाही हळूवार करणे कारण परत कान दुखायला लागेल बघा तुमचा. त्यानंतर हा कानाच्या भोवती आपण रोल केला. ह्या क्रिया केल्या. ह्या क्रिया करायला एकदम सिंपल आणि साध्या आहे. हे क्रिया नक्की करून बघा आणि तुम्हाला त्याचा काय फायदा झाला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला माझा अजून सकाळी कोणते एक्सरसाइज करावेत काय करावे समजत नसेल त्यावरती एक मी व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक मी इथे दिलेली आहे इथे पण दिलेली आहे. खूप सारे व्हिडिओ बनवले आहेत की सकाळी उठल्यानंतर कोणत्या एक्सरसाइज केल्या पाहिजे. हे व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने एक्सरसाइज करा. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.